तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स. अंबाजोगाई. दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने केंद्रावर दिनांक 28 ते 30 मे 2026 या कालावधीत 3 दिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध गावांतील 49 शेतकरी व युवक युवतींनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. कार्यशाळेमध्ये गावरान कुक्कुटपालन, ब्रॉयलर व लेयर पक्ष्यांचे संगोपन, कुक्कुट व्यवसायातील रोजगाराच्या संधी तसेच सेंद्रिय शेतीमध्ये कोंबडी खताचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक पशुशास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र कोरके यांनी केले. तर हे कुठल्या योजनेतून आणि कुठल्या संस्थेतर्फे तुम्ही या ठिकाणी यांना सर्व शेतकऱ्यांना घेऊन आला? दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण 28 मे ते 30 मे या दरम्यान शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं. त्या माध्यमातूनच आपण 2 दिवस जो आहे प्रशिक्षणामध्ये आपण त्याच्यात थेरोटिकल त्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये प्रशिक्षणार्थींना शिकवल्यात आणि आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर अनुभव घेण्यासाठी आपण औरंगपूर या ठिकाणी आलो आहे ज्ञानेश्वर पिसाळ यांच्या शेतावरती. तर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण जवळपास 45 शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना मार्गदर्शन म्हणून तुम्ही म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या त्यांना? आपण प्रशिक्षणामध्ये पिल्लांची निवड करण्यापासून त्यांच्या घराची किंवा शेडची निर्मिती कशी करायची किंवा स्वच्छता कशी करायची, त्याचबरोबर खाद्याचं व्यवस्थापन, त्याचबरोबर रोगाचं व्यवस्थापन याबाबत सर्वच इत्थंभूत माहिती आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेली आहे. कुक्कुटपालन हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा स्वयंरोजगाराचा प्रभावी व्यवसाय असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेती करावी आणि शक्य त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन केले.